यानंतर सोलापूरमधनं एक मोठी बातमी समोर येते। अनगर नगरपंचायत बिनविरोध करण्यासाठी आता मान्यता मिळालेली आहे। मोहोळमधील अनगर नगरपंचायत बिनविरोध आता होती असंच दिसतंय। निवडणूक आयोगाकडनं या संदर्भात मान्यता मिळाल्याची माहिती मिळतेय। त्यामुळे आता भाजपच्या प्राजक्ता पाटील यांची बिनविरोध निवड होणार आहे। मोहोळमधील अनगर नगरपंचायत बिनविरोध करण्याच्या अनुषंगानं निवडणूक आयोगाची मान्यता आता मिळाल्याचं समजतंय। राज्य निवडणूक आयोगाचे उपायुक्त राजेंद्र पाटील यांनी सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांना या संदर्भात एक पत्र देखील पाठवल्याची माहिती मिळतेय। या अनगरच्या नगरपंचायत निवडणुकीत सर्व 17 सदस्य आणि नगराध्यक्ष पदासाठी प्रत्येकी केवळ एकच उमेदवारी अर्ज राहिल्यानं ही निवडणूक बिनविरोध जाहीर करण्यास आयोगानं अखेर मान्यता दिलेली आहे। वसीम अत्तार आपले प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती आपल्याला देत आहेत। वसीम, अनगरची ही जी नगरपंचायतीची निवडणूक होती, चर्चेचा विषय ठरली होती राज्यात आणि बिनविरोध करण्यासाठी आता मान्यता देखील मिळालेली आहे। काय नेमकी याबद्दलची माहिती आहे? की निश्चितच आपण पाहिलं गेलं तर मोहोळ तालुक्यातील अनगर नगरपंचायतीच्या निवडणुकीची चर्चा जी आहे ते पूर्ण राज्यभरात जी आहे ते झाली होती। कारण अनगर नगरपंचायत ही पहिल्यांदा झाल्यानंतर बिनविरोध होण्याची परंपरा अनेक वर्षापासूनची जी आहे ते अनगर नगरपंचायतीची राहिलेली आहे। या ठिकाणी माजी आमदार तथा भाजपाचे नेते राजन पाटील यांचं जे आहे ते वर्चस्व या ठिकाणी राहिलं होतं। मात्र नगर परिषद नगर अध्यक्ष पदाच्या उमेदवारासाठी जे आहे ते प्राजक्ता पाटील आहेत, माजी आमदार राजन पाटील यांच्या सुनबाई यांच्या विरोधात जे आहे ते उज्ज्वला थिटे यांनी जे आहे ते उमेदवारी अर्ज दाखल केला होता। मात्र त्यांच्या उमेदवारी अर्ज जो आहे तो निवडणूक आयोगाने निवडणूक अधिकाऱ्यांनी जो आहे तो बाद केला होता आणि त्यानंतर आयोगाकडे हे जे आहे ते पूर्ण प्रकरण जे आहे ते गेलं होतं आणि त्याला आता जे आहे ते आयोगाने मान्यता दिलेली आहे की राज्य निवडणूक आयोगाचे उपायुक्त राजेंद्र पाटील यांनी सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना जे आहे ते पत्र पाठवून बिनविरोधची घोषणा करावी अशी मान्यता जी आहे ते आयोगाने यावेळी दिलेली आहे। अनगर नगरपंचायतमध्ये निवडणुकीतील सर्व 17 सदस्य आणि एक नगराध्यक्ष पदासाठी प्रत्येकी केवळ एकच उमेदवारी अर्ज राहिल्याने ही नगर पंचायत जी आहे ते बिनविरोध करावी अशा आयोगाने मान्यता जी आहे ती दिलेली आहे। त्यामुळे भाजपाच्या ताब्यात ही पहिली नगरपंचायत असेल की ती बिनविरोध नगरपंचायत जी आहे ते भाजपाच्या ताब्यात आल्याचे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे। ठीक आहे वसीम, धन्यवाद। सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल। अनगर नगरपंचायत आता बिनविरोध करण्यासाठी मान्यता राज्य निवडणूक आयोगाकडनं देखील आता देण्यात आलेली आहे। त्यामुळे भाजपच्या प्राजक्ता पाटील यांची बिनविरोध निवड होणार आहे। इतर 17 जे नगरसेवक सदस्य आहेत त्यांची सुद्धा जी निवड आहे ती बिनविरोध होती आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।